सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर 1 तास त्याच्या घरात होता। त्या 1 तासात मोठं संकट खान कुटुंबावर आलं। त्या 1 तासात नेमकं घडलं काय, पाहूया खास रिपोर्ट। हा चेहरा जरा नीट पहा। हा तोच आरोपी आहे ज्याने सैफवर जीवघेणा हल्ला केला। ठिकाण सद्गुरू शरण इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई। वेळ रात्री 1:37 12 मजल्यांच्या सद्गुरू शरण इमारतीच्या याच जिन्यांवरून आरोपी सैफच्या घरात गेला। त्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। आरोपी जिने चढून जाताना त्याच्या तोंडाला कपडा बांधलेला होता। त्याच्या पाठीवर एक बॅग सुद्धा होती। आरोपी सैफच्या इमारतीत 6व्या मजल्यावर जाताना पाहायला मिळतोय। साधारण 1:15च्या सुमारास तो सैफच्या घरात गेला असावा। त्यानं सैफवर हल्ला केला, 6 वार केले। त्यानंतर या जिन्यावरून तो पळून गेला। वेळ होती मध्यरात्री 2:33 पळून जातानाही तो सीसीटीव्हीत पुन्हा कैद झाला। यावेळी मात्र त्याच्या चेहऱ्यावर कुठलंच कापड बांधलेलं नव्हतं। कापड त्याच्या एका खांद्यावर होतं। सैफसोबत झालेल्या झटापटीत त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा निघाला असावा। आरोपी वर जाताना सावध होता, खाली उतरताना मात्र प्रचंड भेदरलेला दिसत होता। त्याच्या पाठीवरची बॅग मात्र तशीच होती। त्या बॅगेतच त्यानं चाकू लपवला होता का? तो चोरीच्या उद्देशानं तयारीनंच आला होता का? त्याला इमारतीची सगळी माहिती आधीच होती का? त्याला येताना आणि जाताना कुणीच रोखलं कसं नाही? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले। पण वांद्रे पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा कसून शोध घेत आहेत। आरोपीनं 1 तासात नेमकं काय काय केलं याची माहिती पोलिसांना हवी आहे। सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे त्या आरोपीला अटक करणं आणि या हल्ल्यामागचा त्याचा उद्देश समोर आणणं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।